अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सुचरित्र अध्याय श्री विष्णूंनी या ते नर जे म्हणती जे ते जाती नरका प्रती कार्याकारण अवतार होती ब्रह्म विष्णू महेश्वर जननी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती श्री गुरु झाले श्रीपाद यती जाती स्मृती जननीसी देखोनी जननी तये वेळी माथा ठेवी चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली फळा पतीस सांगे तया वेळी पूर्वजन्मीचे चरित्र सकळी विद्य विश्ववद्य वंद्यपुत्र प्रबळी व्हावा म्हणून आराधिले म्या याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्म आमुचे साफल्य केले परियेसा म्हणून नमिती दोघे जणी विनविता ती कर जोडुनी विद्धारावे या भवारणी जगन्नाथा यती राया श्री गुरु म्हणती तयासी एखादे काळी परियेसी पुत्र होय संन्यासी उद्धरील कुळे 42 त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळ पद असे देख त्याचे कुळी उपजता आनिक त्यासी ही ब्रह्मपद परियेसा यमाचे दुःखे भयभीत नोहे त्याचे पित्र संततीत पूर्वज जरी नरकी असत त्यासी शाश्वत ब्रह्मपद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेखा तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य
ऐसे सांगुनी तयासी अश्वासी तसे बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्ट ऐश्वर्य नांदती काशी पुर प्रख्यात असे वेदशास्त्र न करामनी चिंता मात्र म्हणून सांगती तये वेळी त्यांची कन्या असे एक नामरीचे रत्नाई विशेष श्री गुरुसी नामुनी एक विनवितसे परियेसा विनवितसे परोपरी स्वामी माते तारी तारी बुडोनी जाते भाव सागरी संसार माया वेष्टोनिया संसार तापत्रयासी आपण भीतसे परियेसी निर्लिप्त करी का आम्हासी आपणच तपासी जाईन ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु निरोपिता ती आपण स्त्रियासी पती सेवा चरण तेची तपस परियेसा येणे या भवार नवासी कडे पडती परियेसी जैसा भाव असे ज्यासी तैसे होईल परियेसा उतरावया पैल पार स्त्रियांसी असे तो भ्रतार मने करोनी निर्धार भजा पुरुष शिवम समानी त्यासी होय उद्धार गती वैद पुराणे वाखानिती अंतकरणी न करी खंती तू ते गती होईल जान ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित येसी तुझी वासना असे तपासी संचित पाप असे तुझसी भोगणे असे परियेसा पूर्वी जन्मी तू परियेसी चरणी लाथिले धेनुशी शेजारी स्त्री पुरुषासी विरोधे लाविला कलह जाना देखा तू ते बाधा विरोध केला स्त्री पुरुषासी तुझा पुरुष होईल तापसी तू ते त्याजील भरवसी गुरुनाथा त्वरित मनोनी चरणी लागली श्री गुरु म्हणती एक वाळे क्वचित काळ आसाल भले अपर वसा होताची काळे पती तुझ ईश्वर धरिली होती प्रीती कर मिळोनी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियेसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा व्रीही पेरिले व्रती एका अनुष्ठान स्थानाजवळी पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुनी पिकविती साळी ऐसे त्याचे मंत्र बळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी मिळोनी विचार करीती आपुले मनी श्री ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्य दास त्यासी घालिता साकडे गंगा आणिला आपुले चाडे समस्ता आम्हा पुण्य घडे गंगा स्नाने भूमंडळी या गती रोग युक्ताना मुनीना मूर्ध्वरे सामसा गती सर्व जतूंना गौतमी तीरवासी नाम उद्धरते मुनीश्वरासी कोटी वर्ष तपस्वियाशी जे गती होय परियेसी ते स्नान मात्रे गौतमीच्या या कारणे गौतमीसी आनावे यत्रे भूमंडळासी साकडे घालिता गौतमासी आनिता गंगा आम्हा लाभ मनोनी रचिली माव एक दुर्वेची काव गाय संवत्सक करोनी पाठविली एक गौतमाचे व्रीही भक्षणासी ऋषी होता अनुष्ठानी देखिले धेनुशी नयनी निवारया तक्षणी दर्भ पवित्र सोडिले तेची कुश जाहले शस्त्र धेनुसे लागले जैसे पंचत्व पावली मिळोनी समस्त ऋषी जन प्रायचित्त देती जान गंगा भूमंडळी आन यावने तुम्हा नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला यो मकेशी
म्हणितले. गौतम म्हणे सर्वेश्वरा, तू आदेशील मजवरा, उद्धारावया सचराचरा, द्यावी गंगा भूम. ऐसी गंगा भागीरथी कवना परिस्तुती न पुरुषा जगज्योती. तू तारक विश्वासी, म्हणून भूमी अवतरलासी. कृतार्थ केले आम्हासी, दर्शन दिदले चरणा आपुले. ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी. संतोष होऊन अति हर्षी, आश्वासिती तया वेळी. म्हणती श्री गुरु तयासी, सिद्धी झाली तुझ्या मंत्रासी. तुझ सद्गती भरवसी, ब्रह्मलोक प्राप्त होय. नित्य पूजा तू मानसी, करीसी नरसिंह. केलिया दुःख ऐसी, प्राणांतिक होत. कारणे द्विजवर सदा करी फलहार अन्नासी. त्यासी असे वैर जेविता प्राण त्यूज पाहे. पक्षमासा भोजन करी व्यथा उठे त्याचे उदरी. ऐसा किती दिवस वरी कष्टत होता तो द्विज. पूर्व दिवसी तया ग्रामी आला सन महा नवमी. जेविला मिष्टान्न मनोधर्मी, मासे एक पारणे केले. भोजन केले अन्न बहुत, त्याने पोट असे दुखत. गंगा तीरी असे लोळत, प्राण त्वरित द्विज पाहे. दुःख करी द्विज अपार, मने गंगेत तेजीन शरीर. नको आता संसार, पापरूपे वर्तत. अन्न प्राण अन्न जीवन, कवन असेल अन्नाविन. अन्न वैरी झाले जान, मरण बरवे आता मज. मनी निर्धार करोनी, गंगा प्रवेश करीन म्हणोनी. पोटी पाशान बांधोनी, गंगेमध्ये निघाला. मनी स्मरे कर्पूर गौर, उपजवल आपण भूमी. भार केले नाही परोपकार, अन्नदानाधिक देखा. न करी पुण्य इह जन्मात, जन्मांतरी पूर्वी शत. पुण्यफळ असे नसे दिसत, मग हे कष्ट भोगीतसे. ग्रास भरितले ब्राह्मणाचे, किंवा धेनू कपिलीचे. घात केले विश्वासियाचे, मग हे भोग भोगीतसे. अपूर्ती पूजा ईश्वराची, केली असेल निंदा गुरुची. अवज्ञा केली माता पितयांची, मग हे भोगीतसे. अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल द्विजधिक्कारण. अतिथी आलियान घाली अन्न, विश्वदेव समयासी. अथवा मारिले ओवरासी, अग्नी घातला रानासी. वेगळे सांडुनी जनक जननीसी, स्त्रिये सहित मी होतो. माता पिता तेजोनिया, असो सुखे जेऊनिया. पूर्वजर्वा सोनिया, मग हे कष्ट भोगीतसे. ऐसी पापे आठवीत विप्र जातो गंगेत. तव देखील श्री गुरुनाथ, म्हणती बोलावा ब्राह्मणासी. आना आना त्या ब्राह्मणासी, प्राण तेजितो का सुखेसी. आत्महत्या महादोषी, पुसो कवन कवनाचा. श्री गुरुवचन ऐकोनी, गेले शिष्य धावोनी. द्विजवरा ते काढोनी, आणले श्री गुरु सन्मुख.
अनाथासी कल्पतरू दुःखिष्टाशी कृपा सागरू पुसतसे श्री गुरु तया दुःखिष्ट विप्रासी श्री गुरु म्हणती तयासी प्राणगा कागात्युज पाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा विप्र म्हणे या यती राया काय कराल पुसोनिया उपजोनी जन्मवाया भूमिभार जाहलो असे मास भक्षा भोजन करीतो उदरव्यथेने कष्टतो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामिया आपणासी अन्न वैरी असता केवी वाचावे गुरुनाथा शरीर सर्व अन्नगता केवी वाचू जगद्गुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा केली परियेसी औषध असे आम्हा पासी क्षण एके सांगो तुझ संशय न धरी आता मनी भिवू नको अंतकरणी वेदी गेली पळोनी भोजन करी धनीवरी श्री गुरु वचन देकोनी स्थिर झाला अंतकरणी माथा ठेवूनी श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी इतुकिया वसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी तव देखिले श्री गुरुशी येऊनी लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनो वा काय कर्मे आश्वासनी तये वेळी पुसती श्री गुरु स्तोम मौळी कवन नाम कवन स्थळी मवास म्हणती तयासी ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगतसे तो ब्राह्मण गोत्र आपले कौंडिन्य आपस्तंभ शाखेसी नाम मज साय देव असे वासस्थळ वापले कडगसी आलो असे उदरपूर्तीस सेवा करीतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर ऐका स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिदले आम्हासी कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय जासी तरेल या भुवार्णवासी अपत्रयने आम्हासी दर्शन दिदले स्वामिया गंगा पाप शशी ताप दैन्य कल्पतरुस्तता पाप तापच दैन्यच हरे श्री गुरु दर्शनम गंगा देखिताची पापे जाती चंद्र दर्शने ताप नासती कल्पतरुची ऐसी गती दैन्या वेगळा करी जान तैसे नवती तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण देखिले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐशी स्तुती करोनी पुनरपी लागला श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासोनी निरोप देती तयावेळी श्री गुरु म्हणती तयासी आमुचे वाक्य परियेसी जठरवेता ब्राह्मणासी प्राणत्याग करीतसे उपशमन याचे व्याधीसी सांगो औषध तुम्हासी नेऊनी आपुले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न अन्न जेविता त्याची व्यथा व्याधी न राहे सर्वता गेहुनी जावे आता त्वरिता क्षुधाक्रांत विप्र असे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होतसे जेविला काल मासे एका त्याने प्राण जातो एका अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल श्री गुरु म्हणती साय देवासी आम्ही औषध देतो यासी अपुपात्र माशेशी श्री क्षीर मिश्रित पर मान्न अन्न जेविता त्वरितेसी व्याधी जाईल परियेसी संशयन धरी तू मानसी त्वरित न्यावे ग्रहासी अंगीकारुनी तया वेळी माथा ठेवी चरण कमळी विनवितसे करुणा बहाळी यावेग स्वामी भिक्षेशी अंगीकारुनी श्री गुरुनाथ निरोप देती हो का त्वरित सिद्ध म्हणे एक मात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो तये वेळी समवेत शिष्य सकळी जठरवेथेचा विप्र जवळी श्री गुरु गेले भिक्षेशी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणिजे परियेसा पूजा करीती श्री गुरुशी षोडशोपचारे परियेसी तेनेची रीती आम्हासी शिष्या सकळी कावे वंदिले श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अति गहन मंडळ केले रक्तवर्ण एकेकासी प्रतक पद्य रचुनी अष्टदळी नाना परींचे रंगमाळी पंचवर्ण चित्रमाळी रचिली तिये परियेसा चित्रासन श्री गुरुशी तिने चिपरी सकळी कासी मंडळार्चन विधीसी करीती पुष्प गंधाक्षता संकल्पोनी विधीसी नमन केले अष्टांगेसी माथा ठेवुनी चरणी नासी पाद सर्वही अष्टांगी षडोषोपचार विधीसी पंचामृतादी परियेसी रुद्रसूक्त मंत्रेसी चरण स्नापिले तये वेळी श्री गुरुचरणी अति हर्षी पूजा करीत षोडशी तया विप्रा ज्ञान कैसी चरणतीर्थ धरिता झाला
तया चरण तीर्थासी पूजा करीत भक्तीसी गीतवाद्य आनंदेसी करी आरती निरांजना अनुक्रमे श्री गुरु पूजा करिता झाला विधी ओजा पुनरपि षोडशोपचारे पूजा करीतसे भक्तीने अक्षयवाने आरती श्री गुरुसी ओवाळीती मंत्रघोष अति भक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करीती उभय वर्ग ऐसी परी श्री गुरुशी पूजा केली परीयसी तेनीची विधी शिष्याशी आम्हा समस्ताशी वंदिले संतोषिनी श्री गुरु मूर्ती वर देती अति प्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरु भक्ती वंशोवंशी तू जानसी गुरुचा वास अभिवृद्धी होय वंशोवंश पुत्र पौत्री नांदाल हर्षी गुरु भक्ती येणे परी ऐसे बोलुनी द्विजासी आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करुनी श्री गुरुशी ठाय घातले तये वेळी नाना परीचे पक्वान्न अपुपादी माशान्न अष्टविध परमान्न शर्करा सहित निवेदिले शाक पाक नाना परी वाढता ती सविस्तारी भोजन करी ती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परियेसा जठरवेतेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण व्याधी गेली तक्षण श्री गुरुचे कृपा दृष्टीने परिस लागता लोहासी सुवर्ण होय परियेसी दर्शन होता श्री गुरुशी व्याधी कैची सांगमज उदय जाहली आदिन करासी संहार होतो अंधकारासी श्री गुरु कृपा होय जासी दैन्य कैचे तया घरी ऐसी परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्या सहित आनंद झाला ते बहुत विस्मय करीती सकळई जन अभिनव करीती सकळ जन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले तेची अन्न व्याधी गेली म्हणताती सिद्ध म्हणे नामधारकास श्री गुरु कृपा होय जास जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैची त्याची देही गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तारोनी गुरुचरित्र कामधेनु एका श्रोते एक चित्ते जे एकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भुवना अखिल सौख्य पावती जाना सत्य सत्य पुन्हा सत्यम इथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्री गुरुदत्तार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।